मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,658 वरती. 21,658 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. तर आजच्या दिवशी पुन्हा मार्केट गॅप ओपन झालं. आजच्या दिवशी मार्केटची ओपनिंग जी झाली गॅप अप ओपनिंग झाली आणि मार्केटने पुन्हा वरती सस्टेन केलेलं आहे. ज्या ठिकाणावरून मार्केटने ब्रेकडाऊन दिला होता ती लेवल होती 21,600ची. हा एक सपोर्ट होता बघा. आपण गेल्या काही दिवसांपासून आपण हा सपोर्ट म्हणत होतो, हा सपोर्ट ब्रेक करायला नको असं आपण म्हणत होतो. तो या ठिकाणी केलेला होता, पण मार्केट काय गॅपअप झाला आज ओपन. हे बघा, मार्केटमध्ये तेजी केव्हा येत असते, जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असतं. ठीक आहे, गॅप ओपन होत असतं, मार्केट वरती जात असतं, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं, गॅपअप झालं ओपन, ते वरती जात असतं. आणि आज आपल्याला तसंच दिसलं, मार्केट झालं गॅप ओपन आणि ते वरतीच गेलं आणि स्वतःला सस्टेन केलेलं आहे. म्हणजे काय, थांबलेलं आहे तिथे. असं नाही की कोणत्याही प्रकारचा विकनेस दिसला, कोणत्याही प्रकारची मोठी सेलिंग आजच्या दिवशी मार्केटमध्ये मिळाली नाही. तेजी पण नव्हती, जसं ट्रेंडिंग मार्केट पाहिजे आपल्याला तसं नव्हतं. मार्केट थांबत थांबत वरती गेलेलं होतं. वरती तर गेलेलं होतं, पण जो मोमेंटम म्हणतो असतो, ट्रेंडिंग म्हणजेच काय, मोमेंटम. तो मोमेंटम मार्केटमध्ये नव्हता, पण मार्केटने वरती सस्टेन केलेलं आहे, वरती थांबलेलं आहे. 21,600चा जो रेजिस्टन्स होता त्यावरती मार्केटने काय केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे. तर चार्टवरती तुम्हाला काय दिसतंय की मार्केटमध्ये मोठे करेक्शन होत नाही आहे. जेव्हा पण मार्केट ट्रेंडला चेंज करत असतं, मार्केटमध्ये मोठे करेक्शन येत असतात, मोठे रिट्रेसमेंट येत असतात. ते आपल्याला दिसत नाही कोणत्याच प्रकारचं, कोणताही विकनेस आपल्याला चार्टवरती दिसत नाही आहे. छोटे छोटे करेक्शन येत आहे फक्त. हे बघा, इथे एक छोटंसं करेक्शन आलं, इथे पण पॉज घेतला, थोडंसं खाली आलं मार्केट, इथे पण बघा थोडंसं खाली आलेलं आहे मार्केट. मार्केट काय करतं, थोडं करेक्शन देतं आहे, एक अपमूव देतं आहे, थोडं करेक्शन देतं आहे, अपमूव देतं आहे चांगला. इथे पण तसंच होतं आहे, छोटंसं करेक्शन, इथे अपमूव देतं आहे. आता या ठिकाणी जर फॉलोअप बाईंग येत गेली, या ठिकाणी जर फॉलोअप बाईंग येत गेली तर आपल्याला निफ्टी पुन्हा वरच्या लेवल दाखवेल. ठीक आहे, खूप वरच्या लेवल आपल्याला बघायला मिळतील. निफ्टी 22,000ला क्रॉस करून पण वरती जाऊ शकते, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ही प्राइस ॲक्शन इथे बनू शकते. मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवतो. जेव्हा निफ्टीने 18,888ची लेवल ब्रेक केलेली होती तेव्हापासून बघा, इथे जेव्हा सपोर्ट घेतलेला होता तेव्हापासून बघा, तुम्हाला काय समजतं येतं की मार्केटमध्ये मोठे करेक्शन कुठे येत नाही आहे. हे बघा, इथून ही जी रॅली होती तुम्हाला दिसेल, वन वे रॅली होती, मार्केट परफेक्ट वरती गेलं होतं, मोठं करेक्शन नाही. इथे जसं सपोर्ट घेतला, हे छोटंसं करेक्शन इथे, इथून वन वे रॅली होती, कोणतंही मोठं करेक्शन नाही. इथे पण बघा छोटंसं करेक्शन, 1-2 दिवस फक्त, ते पण इथे वरती गेली, इथे पण बघा 1 दिवस करेक्शन फक्त, पुन्हा मार्केट वरती गेलं, इथे बघा 2 दिवस करेक्शन आणि मार्केट पुन्हा वरती जाण्यासाठी तयार आहे. म्हणजे विकनेस नाही कोणता मार्केटसाठी. आणि 21,500च्या खाली मार्केट थांबत नाही आहे की आपण म्हणू शकतो की मार्केट निगेटिव्ह होतं आहे. आता जी सायकॉलॉजिकल लेवल आहे त्याच्या खाली थांबतं आहे, मग आपण म्हणू शकतो की तिथं मार्केट वीक होऊ शकतं, खाली जाऊ शकतं. तसं पण काही साईन नाही आहे, ट्रेंड रिव्हर्सलचं साईन तर नाही आहे. पण आपण काय म्हटलं होतं की इथे थोडंसं स्ट्रक्चर खराब होतं आहे. जसं या 3 कॅन्डल बघा, या 3 कॅन्डलचा लो बघा तुम्ही, तुम्हाला समजेल की ते हा ब्रेक झाला आणि इथे कॅन्डल आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत होती, पण ते फॉर्मेशन आज झालं नाही. का झालं नाही, मार्केट झालं गॅप ओपन. गॅप ओपन झाल्यामुळे मार्केट वरतीच गेलं, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. हा जो रेजिस्टन्स होता त्याच्यावरती क्लोज दिला मार्केटने 21,600 वरती. त्यामुळे आपण मार्केटमध्ये बुलिश असणार. जर आपल्याला काही विकनेसचं साईन दिसतच नाही आहे तर आपण मार्केटमध्ये बिरिश कसं होणार, आपण असणार बुलिश. जेव्हा आपल्याला चार्टवरती काही प्राइस ॲक्शन बघायला मिळेल निगेटिव्ह, तेव्हा आपण मार्केटमध्ये बेरिश साईडला जाणार, आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह होणार. चार्टवरती काही विकनेसचं साईन नाही, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे, काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनेल तेव्हा आपण इथे म्हणू शकतो की मार्केटमध्ये शॉर्ट केलं जातं आहे, मार्केट सेल साईडला जातं आहे, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे, तेव्हाच आपण म्हणणार की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाते, तोपर्यंत म्हणणार नाही. आणि या ज्या सायकॉलॉजिकल लेवल आहे 21,500, 21,000 मार्केटसाठी सपोर्ट होऊन बसलेले, स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्या. पण आता मार्केटसाठी इथून पुढे रेजिस्टन्स कोणते असणार आहे, मग मोठे रेजिस्टन्स जर म्हटले आपण मार्केटसाठी 21,675 ते 21,680 ही एक लेवल आहे. म्हणजे या 3 दिवसाच्या कॅन्डल तुम्हाला दिसत असतील, त्यांचा लो हा मार्केटसाठी रेजिस्टन्स, तिथंच थोडं रिजेक्शन आलेलं होतं शेवटी. आणि त्यानंतर मोठा हर्डल जर म्हटला 21,834, जो निफ्टीचा लाईफ टाईम आहे, हा दुसरा रेजिस्टन्स आणि हा पहिला रेजिस्टन्स, हे 2 महत्त्वाचे रेजिस्टन्स आता निफ्टीसाठी या ठिकाणी असणार आहेत, लक्षात घ्यायचे तुम्ही. आणि इथून जर पुन्हा ही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनली, म्हणजे हा लो जर पुन्हा निफ्टीने ब्रेक केला, इथून एखाद्या वेळेला हा पुलबॅक पण असू शकतो. ठीक आहे, इथे जर पुन्हा उद्या सिलिंग जर झाली, मग इथे निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार होऊ शकतं, मग निफ्टी इथे खाली येऊ शकते, लक्षात घ्यायचं. प्राइस ॲक्शन बघायची. चार्टवरती महत्त्वाची गोष्ट असते प्राइस ॲक्शन, ट्रेंड महत्त्वाचा असतो, तो बघायचा.
त्यानुसार चालायचं. इंट्राडेमध्ये आपल्याला दिसतं आहे मार्केट अपट्रेंडमध्ये जातं आहे, अपट्रेंडला आपण फॉलो करायचं. पोझिशनली आपल्याला काय दिसतं आहे, मार्केट अपट्रेंडमध्ये जातं आहे, अपट्रेंडलाच आपण फॉलो करणार. इंट्राडेमध्ये आपल्याला दिसतं आहे मार्केट खाली येतं आहे, इंट्राडेचा ट्रेंड निगेटिव्ह आहे, आपण निगेटिव्ह साईडलाच जाणार. पण ओव्हरऑल ट्रेंड कोणता, पॉझिटिव्ह. अपट्रेंडच मार्केटमध्ये चालू आहे, लक्षात घ्यायचं आहे. समजलं. मग उद्यासाठी आपला प्लॅन काय असणार आहे, कोणत्या लेवलच्या वरती आपण लॉंग जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट साईडला जाऊ शकतो, त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर काल आपण मार्केटसाठी म्हटलं होतं की 21,592 हा एक रेजिस्टन्स असणार. ही लेवल आपण म्हटलं होतं की मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. ही लेवल जिथे मार्केट जायचं, टेस्ट करायचं, रिजेक्शन यायचं. आणि मार्केट आज त्याच लेवलच्या वरती ओपन झालं. सकाळी आपण लाईव्हवरती या गोष्टी बघत असतो, त्यांचं ॲनालिसिस करत असतो. कोणत्या लेवलला मार्केट सपोर्ट घेऊ शकतो ते पण आपण बघत असतो, बरोबर. तर मार्केट बरोबर बघा इथेच आलं आणि ही मोठी कॅन्डल बनवली. इथे सुरुवातीला निगेटिव्ह कॅन्डल बनत होती मोठी. मी काय म्हटलो होतो की आपण एका कॅन्डलला बघून कधी डिसिजन घ्यायचं नसतं, कारण की त्याच कॅन्डलनंतर रिव्हर्सल देऊन टाकतात, त्यांच्यामध्ये शॅडो बनतात. तसंच झालं. ही कॅन्डल बघा किती मोठी शॅडो या कॅन्डलला बनली. मग ही शॅडो आपल्याला काय सांगते की मार्केटमध्ये बाईंगचं प्रेशर येतं इथं या सपोर्टवरती. म्हणजे हा जो रेजिस्टन्स असतो नंतर सपोर्ट बनवत असतो, तो एक डिमांड झोन बनत असतो. नंतर बघा मार्केट थोडं साईडवेज झालं. इथे काय मार्केट साईडवेज झालं, अर्धा पाऊण तास मार्केट थोडं साईडवेज झालं. इथे तुम्हाला काय म्हटलं होतं मी, एक राऊंड फिगर लेवल येतं आहे 21,600. इथं स्ट्रॅटल सेल झालेलं आहे. स्ट्रॅटल सेल करणं म्हणजे काय, एका स्ट्राईकचे कॉल आणि पुट सेल करणं. आणि आपण तिथे ओपन इंटरेस्ट पण बघितलेला होता, 21,600 वरती जास्त होता. आणि इथून मार्केट वरती केव्हा जाणार हे पण तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पण 21,600 वरती असणारे कॉल रायटर एक्झिट होतील. म्हणजे कॉलची अनवाइंडिंग ज्या ठिकाणी होणार, कॉलची अनवाइंडिंग या ठिकाणी जर झाली तर मग मार्केट वरती जाऊ शकतं. तुम्ही नंतर डाटा बघितलेला पण असेल, डाटा कमी झाला होता. ठीक आहे, कॉल रायटर एक्झिट झालेली होती त्या ठिकाणी, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. मग इथून बघा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट स्लोली वरती गेलेलं होतं. आता हा मोमेंटम नव्हता इथे, लक्षात घ्या. तुम्हाला एक तर असतं आपल्याला प्रॉफिट घ्यायचं, मोमेंटम पाहिजे. जर मोमेंटमच मिळत नसेल तर आपलं प्रॉफिट पण बनणार नाही. ठीक आहे, तुम्ही जर एखाद्या ब्रेकआउटमध्ये एंट्री घेतली तर प्रॉफिट बनलेलं असेल, जसं मार्केट इथे थांबलेलं होतं. ठीक आहे, तुम्ही जर इथे लेवल ड्रॉ करून घेतल्या, तुम्हाला वाटतं आहे मार्केटने ब्रेकआउट दिला, त्याच्यामध्ये एंट्री घेतली तुम्ही, तुमचं प्रॉफिट बनलं. नंतर मार्केट पूर्णपणे स्लो होतं, जायचं वरतीच, मार्केट वरतीच गेलेलं होतं पण स्लो होतं, त्याच्यामध्ये मोमेंटम नव्हता. त्यामुळे तुम्ही एखादा कॉल ऑप्शन बाय केलेला असता तर त्याच्यामध्ये प्रॉफिट पण तुमचं बनलेलं नव्हतं. पाहिजे तसं प्रॉफिट तुमचं या ठिकाणी बनत नव्हतं. का की मोमेंटम नसतो. जेव्हा आपल्याला ऑप्शन बाईंग करायची असते, आपल्याला पाहिजे असतो मोमेंटम. तोच मोमेंटम नसेल तर तुमचे प्रीमियम पण वाढत नाही. आणि त्यात आज असतो एक्सपायरीचा दिवस, पूर्ण टाईम व्हॅल्यू जी असते ती पूर्ण डिके होऊन जाते. ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी जे ऑप्शन जे असतात त्यांचे प्रीमियम पूर्णपणे झिरो होत असतात. मग तिथे तुम्हाला काहीच फायदा होत नसतो, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. हे मार्केट वरती गेलं पण स्लोली गेलं, थांबत गेलं. हे बघा मार्केट इथं थांबलं, पुन्हा वेळ घालवला, पुन्हा ब्रेकआउट दिला आणि पूर्णपणे इथं वेळ घालवलेला होता, साईडवेज झालेलं होतं. मोमेंटम नव्हता मार्केटमध्ये, त्यामुळे अशा ठिकाणी प्रॉफिट पण आपलं बनत नव्हतं. मार्केट गेलं वरती पण मार्केटमध्ये नव्हता मोमेंटम, स्लोली गेलं वरती. आणि कुठपर्यंत गेलं बघा, तुम्हाला दिसेल की ज्या ठिकाणी एक सप्लाय झोन होता त्या सप्लाय झोनमध्ये मार्केट गेलेलं आहे. ही लेवल दिसते सप्लाय झोन 675 ते 80. मी आत्ताच एवढं तुम्हाला सांगितली होती ही लेवल. का सांगितली, इथूनच एक मोठी सिलिंग आलेली होती, या लेवलपासूनच एक मोठी सिलिंग आलेली होती. हे बघा, ही दिसेल तुम्हाला, चार्ट थोडा असं केलं की समजेल. हे बघा, ही जी सिलिंग आलेली होती इथे, हा जो फ्लॅग पॅटर्न होता तो ॲक्टिवेट झालेला होता इथेच. ही बघा, इथूनच ही सिलिंग आलेली होती. आणि आज मार्केट पुन्हा इथेच, आणि मार्केटने आज इथेच काय घेतला, रेजिस्टन्स घेतला. म्हणजे ही लेवल काय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झाली. म्हणजे मार्केटमध्ये आजच्या दिवशी पाहिजे तसे ट्रेड नव्हते, लक्षात घ्यायचं आहे. ट्रेड कोणत्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा, जरी आपण एक्झिक्यूट केला तिथं प्रॉफिट बनतं आहे का ते पण बघितलं पाहिजे. काही वेळेला असं होतं तुम्ही एंट्री बरोबर घेत असतात पण तिथे मोमेंटम नव्हतं. जसं आजच्या दिवशी तुम्ही एखादा कॉल ऑप्शन होल्ड केलेला असेल पण मोमेंटम नाही, प्रॉफिट नाही बनलं. आता मार्केटमध्ये डेली प्रॉफिट बनेल असं पण नाही. काही वेळेला छोटं प्रॉफिट घेऊन बाहेर पडावं लागतं, काही वेळेला छोटा लॉस घेऊन बाहेर पडावं लागतं. प्रत्येक दिवसाला मोठं प्रॉफिट बनेल असं नाही आहे, समजलं. मग आता उद्यासाठी आपण प्लॅन कसा करणार या ठिकाणी, कॉल साईडला कसं जाणार आपण. तर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे का बघायचं. फ्लॅट तर कमीच ओपन होतं, एक तर जास्त गॅप ओपन होत असतं किंवा थोडं गॅप डाऊन ओपन होत असतं. फ्लॅट कमी काही वेळेला होत असतं, पण जर फ्लॅट ओपन झालं हा सिनरिओ पुन्हा चांगला. कशासाठी, कॉलसाठी. लॉंग आपण मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो, कॉल साईडला जाऊ शकतो.
कारण की मार्केटचं स्ट्रक्चर अजूनपर्यंत बेरीज झालेलंच नाही आहे. मार्केटमध्ये पाहिजे तशी सेलिंग पण येत नाही आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी सेलिंग साईडला जाणारच नाही, शॉर्ट करणारच नाही, आपण बायच करणार, संधी बाईंगच्या शोधणार. आपल्याला जर ट्रेंड सापडला इंट्राडेमध्ये डाऊन ट्रेंड तर मग आपण पुढ बाय करणार. समजलं? तर ही लेवल आपल्यासाठी काय असणार आहे? एक रेजिस्टन्स आहे, एक झोन पकडा, हा एक सप्लाय झोन आहे 21,675 ते 21,680 हा एक झोन आहे. हा एक झोन आहे, सप्लाय झोन आहे. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती सस्टेन होत असेल, थांबत असेल, इथे काही प्राइजेक्शन आपल्याला बघायला मिळाली तर आपण परफेक्ट इथे कॉल साईडचा ट्रेड बनवणार. इथे आपण जाणार इथे कॉल साईडला, प्रॉपर प्राइजेक्शन बघायची. असं नाही की एका कॅन्डलमध्ये तुम्ही ट्रॅप झाले. इथे काय होतं असतं हे बघा, आता ही तर शेवटची कॅन्डल होती, मार्केट बंद झालं इथे. पण काही वेळेला इथे अशीच कॅन्डल बनत असते की मोठी कॅन्डल अशी ब्रेकआउट देणार इथे आणि तीच कॅन्डल अशी शॅडोमध्ये कन्वर्ट होत असते, वरतून शॅडो बनते तिला. म्हणजे काय येतं असतं? रिजेक्शन. इथे प्राईसचं रिजेक्शन येत असतं. त्यामुळे काही करायचे नसते, थांबायचं. मार्केटला सेट होऊ द्या ना, 20-25 मिनटे सेट होऊ द्या, मार्केटची डायरेक्शन ओळखा. जसं इथे बघा, मार्केट थोडं साईडवेज झालं, मग इथे आपण म्हटलो ना की कोणती ॲक्टिव्हिटी आपण करणार नाही, बघणार डायरेक्शन कोणती मार्केटची, त्यानुसार मग एक्झिक्युशन आपलं झालं पाहिजे. तशाच प्रकारे इथे पण बघायचं मार्केट या रेंजच्या बाहेर जाते का. काही वेळेला इथे रिजेक्शन घेऊन ताबडतोब खाली येऊ शकतं. मग ही जी लेवल आहे, जी मी तुम्हाला पहिले पण बोललेलं होतं की याच्या खाली आपण पुट साईडला जाऊ शकतो. आठवतं आहे तुम्हाला? लेवल 30 ठेवलेली, पण आज परफेक्ट इथेच प्राईजने सपोर्ट घेताना दिसलं आपल्याला. कुठे सांगितली होती मी तुम्हाला ही लेवल? इकडे या, हे बघा. जेव्हा फ्लॅग पॅटर्न इथे, जेव्हा इथे ब्रेकडाऊन मिळेल आपल्याला, इथे फ्लॅट ओपन झाल्यानंतर जर मार्केट थांबलं, वरती गेलं, या लेवलच्या खाली आलं, तर आपण इथे पुट बाय करू शकतो, असं तुम्हाला म्हटलं होतं मी, बरोबर? 30 लेवल मी तशीच ठेवलेली आहे, त्यांच्यामध्ये काही बदल केलेला नाही, त्याच्यामध्ये काहीच बदल केला नाही. समजलं? मग हीच लेवल आपल्यासाठी काम करणार आहे आता. समजलं? की जर मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं आणि ह्या लेवलच्या वरती जात असेल, इथे काही प्राइजेक्शन बघायला मिळाली, तर आपण कॉल साईडचा ट्रेड घेणार. इथे आपण कॉल बाय करणार. आपलं टार्गेट कुठपर्यंत असेल? पहिलं टार्गेट जे असेल, म्हणजे इथून पहिला रेजिस्टन्स 21,708चा, हे आपलं पहिलं टार्गेट. त्यानंतर दुसरं टार्गेट जर म्हटलं तर 21,742 ह्या लेवलपर्यंतचे टार्गेट आपण कॉल साईडला या ठिकाणी घेऊ शकतो. मार्केट परफेक्ट आपल्याला पुन्हा वरती जाताना दिसणार. ठीक आहे? म्हणजे काय, पुन्हा आपल्या लाईफ टाईम हायकडे मार्केट जाताना दिसू शकतं. ठीक आहे? मार्केट लाईफ टाईम हायपर्यंत म्हणजे 21,834पर्यंत जाताना आपल्याला दिसू शकतं. बघूया मग त्या ठिकाणी काय प्राइजेक्शन होते. त्या लेवलपर्यंत जातं की त्या अगोदरच सेलिंग होते मार्केटमध्ये, नंतर बघायला मिळेल. पण इथं कंटिन्युएशन होऊ शकतं प्राईसचं. ठीक आहे? फ्लॅट ओपन झाल्यानंतर एक चांगला ट्रेड इथे कॉल साईडचा बनू शकतो. किंवा मार्केट जर गॅप अपच ओपन होत असेल, हे बघा बुलिश मार्केट आहे, गॅप ओपन होईल, थोडासा डीप पण मार्केटमध्ये येऊ शकतो आणि पुन्हा बाईंग येऊ शकते मार्केटमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला इथे काही रिव्हर्सल बघायला मिळाला, ही लेवल नंतर आहे ना सपोर्टचं काम करेल. 21,675 ही लेवल सपोर्टचं काम करेल. मग इथे काही रिव्हर्सल बघायला मिळाला, म्हणजे सुरुवातीची कॅन्डल मोठी बनेल, जशी आज बनली होती बघा, मोठी कॅन्डल निगेटिव्ह बनली सुरुवातीला, तीच कॅन्डल कन्वर्ट झाली अशी. ठीक आहे? मोठी शॅडो तिला बनलेली होती, अशी प्राइजेक्शन इथे बनू शकते. मग इथे तुम्ही बघायचं आहे, मार्केटची डायरेक्शन तुम्ही बघायची, ट्रेंड बघायचा, त्यानंतर तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. आणि सोबत वरती एक रेजिस्टन्स येतो 21,708, तो पण बघायचा आहे. असं नाही की 21,700वरती मार्केट ओपन झालं आणि तुम्हाला एक कॅन्डल दिसली आणि तुम्ही तिच्यामध्ये गेले ताबडतोब, वरती हर्डल पण बघितला नाही, तर तिथे ट्रॅप होत असतात. मग तुम्ही तिथूनच रिजेक्शन येतं, प्राईस पुन्हा ह्या लेवलला आल्यानंतर सपोर्ट घेत असते, इथून पुन्हा रेंज बाउंड होतं मार्केट, इथं साईडवेज होत असतं. प्रत्येक गोष्टी बघायच्या असतात. आपल्याला रस्त्याने जायचं असतं तेव्हा आपण बघत नाही का, रस्त्याने जातो, पुढे खड्डा आहे का ते बघतो आपण, त्यानुसार पाऊल टाकतो आपण, मागे पुढे बघत असतो. तशीच गोष्ट मार्केटमध्ये पण असते. जेव्हा आपल्याला जायचं आहे, ट्रेड घ्यायचं आहे, तर आपण बघितलं पाहिजे पुढे कोणता रेजिस्टन्स येतो आहे का, तो रेजिस्टन्स बघायचा असतो. नाहीतर माझी एंट्री घ्यायची वेळ एकच आणि तिथे प्राईसचं रिजेक्शन एकाच वेळेला यायचं, मी ट्रॅप होणार तिथे, माझा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो ताबडतोब. समजलं? जर मार्केट मग इथून खाली जरी आलं या सप्लाय झोनच्या खाली, तर पुन्हा एक लेवल सपोर्ट असेल 21,643, गॅपअप झालं ओपन, या सपोर्टला ब्रेक करून खाली आलं तर 21,643पर्यंत मार्केट येऊ शकतं. समजलं? कंटिन्युअसली येऊ शकतं, 1-2 कॅन्डल बनवतच खाली येऊ शकतं. मग इथे सपोर्ट घेऊन पुन्हा थांबण्याचा प्रयत्न करेल मार्केट ह्या लेवलवरती. समजलं? त्यामुळे कॉल साईडचा ट्रेड बनवताना प्रत्येक गोष्ट तुम्ही बघायची असते. त्यानंतर पुट साईडचं कसं असेल, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर पुट साईडचा एक चांगला ट्रेड इथे बनू शकतो. केव्हा? जर मार्केट 21,643च्या लेवलला ब्रेक करत असेल, म्हणजेच ब्रेकडाऊन देत असेल, फ्लॅट ओपन झाल्यानंतर
बघायचं इथे काही प्रोजेक्शन होते का, त्यानुसार मग तुमचं डिप्लॉयमेंट झालं पाहिजे, त्यानुसार मग तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. 21,643च्या खाली आपण जाणार पुट साईडला. आपलं टार्गेट जे असेल परफेक्ट 21,592चं आणि 21,565. जो प्लॅन आपण 2 दिवसांपूर्वी केलेला होता त्याचं एक्झिक्युशन मग असं इथे होऊ शकतं. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं बघा, हे फ्लॅग फॉर्मेशन बनलेलं होतं तेव्हा सेम तसंच इथे म्हटलं होतं मी तुम्हाला की मार्केट जर इथे थांबत असेल किंवा इथून ब्रेकडाऊन देत असेल, या लेवलला फ्लॅट ओपन झालं तर मग आपण जाऊ शकतो ह्या लेवलपर्यंत, इथलं टार्गेट आपण घेऊ शकतो. तशाच प्रकारे हा ट्रेड पण आपला इथे असाच बनणार, लक्षात घ्या. इथे काय असाच ट्रेड आपला बनू शकतो किंवा मार्केट इथे वेळ घालवू शकतो. दोन्ही पॉसिबिलिटी की फ्लॅट ओपन झालं, सपोर्ट घेणार, इथे वेळ घालवणार आणि पुन्हा इथे ब्रेकआउट देऊन वरती निघून जाणार, किंवा मार्केट 15-20 मिनटे इथे वेळ घालवेल आणि या सपोर्टला करून खाली येणार. मग आपलं एक्झिक्युशन पुट साईडचं आपण प्लॅन करणार, पुट साईडचा. ठीक आहे. मार्केटने इथे पण बघा वेळ घालवलेला आहे, तर एका डायरेक्शनने ते जाणारच. एकतर ते अप साईडला जाऊ शकतं किंवा डाऊन साईडला जाऊ शकतं, रेंजच्या बाहेर निघणारच. जोपर्यंत रेंजच्यामध्ये फसलेलं असतं मार्केट, रेंज बाउंड असतं, जोपर्यंत मार्केट रेंज बाउंड असतं तोपर्यंत आपण काहीच करायचं नसतं. नो ट्रेड, कोणताही ट्रेड आपण घ्यायचं नसतं. एक्झिक्युशन करायला नको तुम्ही. जेव्हा एक डायरेक्शन तुम्हाला लक्षात येईल मार्केटची, ते अप साईडने जातं आहे किंवा डाऊन साईडने जातं आहे, मग त्या ठिकाणी तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. बहुतेक रिटेलर जे असतात, खास करून रिटेलर, आपल्यासारखा सामान्य व्यक्ती ज्यांना काही माहीत नसतं, फक्त वरती चाललं आहे कॉल बाय करायचा, खाली येतं पुट बाय करायचा एक कॅन्डल बघून, त्यांच्या चुका होत असतात. ह्या ठिकाणी ते फसतात. त्यांना ऑप्शनचे बारकावे माहीत नसतात. त्याचा टाईम व्हॅल्यू काय असते, इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते, हे बारकावे त्यांना माहीत नसतात. त्यामुळे ते काय लॉस घेऊन टाकतात. मार्केट इथं साईडवेज होऊन जातं पूर्ण वेळ. एक ऑप्शन त्यांनी जो बाय केलेला असतो तो झिरो होऊन जातो एक्सपायरीच्या दिवशी. इतर वेळेला त्याच्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू डिके होत असते, मग त्यांना इथे लॉस होत असतो. त्यामुळे साईडवेज मार्केटमध्ये शक्यतो ऑप्शन बाईंग टाळली पाहिजे. इथे या जागेवरती ऑप्शन सेलरचा पैसा बनवत असतो. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ही लेवल जी असणार आहे रेजिस्टन्स असणार आहे मार्केटसाठी, आणि ही लेवल एक सपोर्टचं काम करेल. छोटा सपोर्ट. जर मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान ओपन झालं तर दोन्ही साईडचे ट्रेड आपले बनू शकतात. टार्गेट मी तुम्हाला सांगितलेच, खाली 21,592 ते 21,565 आणि वरती जर 21,675चा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर 21,708 आणि 21,742 या लेवल तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. परफेक्ट प्राइजेक्शन बघायची. प्राइजेक्शन तुम्ही चार्टवरती बघितले पाहिजे. त्यानंतर मार्केटचा ट्रेंड बघायचा कोणता चालू आहे, त्यानंतर एक्झिक्युशन करत चला. माझं तर म्हणणं असतं, ज्या नवीन व्यक्ती असतात त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग करू नका. मार्केटमध्ये 1-2 वर्ष घालवा, इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत चला. त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. टेक्निकलचा अभ्यास करत चला, अगोदर इक्विटीमध्ये सोबत काम करत चला, नंतर ऑप्शन ट्रेडिंगकडे या. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये भयंकर लॉस होत असतात. केव्हा होतात त्याचे बारकावे तुम्हाला माहीत नसतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने ट्रेड घेत असतात आणि मोठे नुकसान करून घेत असतात. त्यामुळे ज्या नवीन व्यक्ती असतात त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग तर अजिबात करायचं नसतं, टाळायचं पूर्णपणे. ठीक आहे. ही जे टेक्निकल आहे, माझे व्हिडिओ जे असतात त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही, की टेक्निकलला कसं बघायचं असतं. आपण टेक्निकलचा अभ्यास म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स कसे बघायचे असतात, कसं ड्रॉईंग त्यामध्ये करायचं असतं, ट्रेंड कसा ओळखायचा असतो, या सर्व गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून. ऑप्शन ट्रेडिंग करू नका. ऑप्शन ट्रेडिंगने लॉस होत असतो खूप, आणि त्यामध्ये ऑप्शन बाईंग करू नका, समजलं. त्यामध्ये तर तुमचे भयंकर लॉस होतील. 1-2 दिवस तुम्हाला चांगलं प्रॉफिट दिसेल आणि ते तुम्हाला आपोआप बनवून देणार मार्केट. ते तुमच्या स्किलने बनणार नाही, ते आपोआप बनून जात असतं. पण एक वेळ अशी येत असते की तुमचं आलेलं प्रॉफिट आणि तुमची मुद्दल जी असते ना ती पूर्ण जाते, म्हणजे लॉस होत असतो. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही टाळलं पाहिजे. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करायचाच. स्टॉपलॉसला विसरू नका, मनात कधी स्टॉपलॉस पकडू नका. ट्रेडिंगचे नियम जे असतात त्यांचं पालन करत चाला. ज्या ठिकाणी ट्रेड घ्यायचं आहे तिथेच ट्रेड घ्या, इतर ठिकाणी घेऊ नका. संयम ठेवा, मनावरती संयम ठेवला पाहिजे. प्रत्येक दिवसालाच ट्रेड घेतला पाहिजे असं पण नाही. इंट्राडेचं व्यसन लावून घेऊ नका तुम्ही की मला प्रत्येक दिवसाला ट्रेड घ्यायचा. ठीक आहे. संयम ठेवत चला. नाही 4-5 दिवस ट्रेड घेतला, नाही एखादा आठवडा ट्रेड घेतला तर काही फरक पडत नसतो. तुमचा पैसा वाचेल उलट, समजलं. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. तुम्ही जर व्हिडिओला कॉमेंट केलं तर मला छान वाटतं. ठीक आहे. एक क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचं असतं लाईक आणि कॉमेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि कॉमेंट करायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.